नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत शेपूची भाजी. बघूया शेपूची भाजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा, लसूण, हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे, तेल, मोहरी, मीठ, हळद, शेंगदाण्याचं कूट, धुवून चिरून घेतलेली शेपू आणि भिजून घेतलेले 10-15 मिनिट पाण्यात भिजून घेतलेले मुगाची डाळ. चला तर वळूया कृतीकडे. कढईत 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्यात आपल्याला टाकायचं आहे मोहरी, जिरे आणि मोहरी. बघू शकता जिरे आणि मोहरी तडतडतात. त्यात घालायचा त्याला मोहरी सॉफ्ट कलर आता घालणार आहोत कांदा. आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. थोडासा भाजून झाल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत कांदा. थोडासा भाजून झाल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत कांदा. भाजून झाल्यानंतर आपण त्यात भिजवलेली मुगाची डाळ टाकायची. छान असं घालून घ्यायचं. त्यानंतर हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं. हिरवी मिरची, लसूण थोडं भाजून घेतलेली आहे, त्यात लसूण आणि जिरे टाकून वाटून घेतलेलं आहे. आता आपण त्यात धुवून बारीक चिरून घेतलेली शेपू टाकणार आहोत. शेपू टाकून त्याला छान जरा भाजून घ्यायचं. शेपू छान भाजून घ्यायचं आहे. आता आपण त्यात मीठ टाकणार आहोत. चवीपुरतं मीठ, हळद 1 चमचा. लगेचच आपण त्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. हे जरा ओबडधोबड करून घेतलेलं आहे. कारळाचं कूट टाकणार आहोत. तुमच्याकडे असेल तर तुम्हीही टाकू शकता. आता ही भाजी छान अशी वाफवून घ्यायची आहे. बघू शकता भाजी अशी छानशी शिजलेली आहे. आता त्याला आपण थोडस परतून घ्यायचं आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. चला भाजी तयार आहे. सर्व करून त्याचा आस्वाद घ्या.
रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.